हॅलो धन्यवाद सुस्वागतम रंगदेवता आणि ग्रामदेवतेला वंदन करून आज या वृंदावन गावामध्ये मानवाडीमध्ये श्री क्रीडादेवी या मंदिरामध्ये आज होम हवन याचा कार्यक्रम आहे आणि उद्या श्री सत्यनारायणची महापूजा असं निमित्त साधून आज या ठिकाणी डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे। तरी मी माझ्या मंडळाच्या वतीने नवतरुण विकास मंडळ मानवाडी या मंडळाचे खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे मला येथे आमंत्रित केल्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। माझी ओळख म्हणजे श्री शुणाल अंकुश नवलू मुक्काम पोस्ट तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मला पकवाद साहेब करतायत। देवगड तालुक्याची शान नितीनजी घाडी त्याचप्रमाणे आजच्या वारीला मला प्रतिस्पर्धी म्हणून बुवा लाभलेला असे वृंदावन गावची शान आणि या राजापूर तालुक्याचा ज्यांनी खरोखर या डबलवारी क्षेत्रातून खूप मोठं नाव उंचावून नेलं असं श्री सन्माननीय राकेश मधुकर विशाल आणि त्यांना पकवाद साथ करतात आमचे परम मित्र सागर किल्लोटकर आणि त्यांची सर्व पोरस मंडळी यांना खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतोय, श्री हेळेश्वराच्या चरणी नतमस्तक होतोय, श्री आई महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतोय, श्री पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होतोय, श्री भैराई देवीच्या चरणी नतमस्तक होतोय, श्री गवळ देवाच्या चरणी नतमस्तक होतोय, श्री आई क्रीडादेवीच्या चरणी नतमस्तक होतोय, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतोय, माझे गुरुवर्य श्री नामदेव भाडीगावकर बुवा यांच्या चरणी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य श्री विनायक प्रभू यांच्या चरणी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे आज बघा आमच्या उपरे गावामध्ये श्री भडाळी आई या मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने चालू आहे। तर त्या ठिकाणी आज बघा सन्माननीय देवगड तालुक्याची शान असे आमचे गुरुवर्य संदीपजी पुजारी बुवा आणि त्याचप्रमाणे सन्माननीय गौरवजी पांचाळ बुवा आज यांचा डबलवारी भजनाचा जंगी सामना आहे। खरोखरच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय। त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुम्हा सर्वांमध्ये कोणी पकवान बनत असतील कोणी दशावतारी असतील तुम्हाला सर्व नमस्कार करून त्याचप्रमाणे सरस्वती मातेला वंदन करून
भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र. कल्टावर टाकले तर आंबे जास्त येतील आणि आंबे जास्त येतील ते डोक्यावर चढवलंय ना ऐसून जातलो नाही मग असून दे मोठू भावा सांभाळून घेणार माका माहिती आहे पण जास्त काय मी बोलणार नाही कारण तो काय म्हणता मी नवीन आहे असून दे पहिली भजनाला सुरुवात करूया नंतर काय बुवांगडे बघणारच आहे. भ म्हणजे भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. थोडा काय नवीन आहे थोडं सांभाळून घ्यावा जरा लाईनीत येईल तर पहिली भजनाला सुरुवात करतोय नंतर तुमचं मनोरंजन नक्की करणार. आता 10 वर्ष जवळजवळ गॅप आहे 10 वर्षानंतर आज पेटीवरती बसलोय म्हणजे डबल बारीसाठी 10 वर्षानंतर आज बसलोय पण नक्की करणार. ओके आणि ह्यो काय माका सांगता माहिती काही आडवीन म्हणता इकडनं जाशील ना ते तुका माहिती आहे मी कैसून काही जाईन तो अरे ह्या अक्का रान चाललंय माहितीये तुका अरे टुकरांक ऐसून जाऊ ना मी यांना माहिती असतं मानवाडीतल्या वाल्यांचं कसे कसे मारू ते ऐसून. अरे आग लागली ना आज सगळे कुंभियार कसे दडले होते माहिती समजा नको कैसून काही जाय ना डुकरासारखं ढेंगात घुसेल ना कधी माका वाटे तर सांगू नको तू आता माहिती आहे असं पहिल्या भजनाचे नामस्मरण करूया देवाचं कारण या नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कुठल्याही क्षेत्रात ताकद नाही आहे. तर पहिलं भजनाचं नामस्मरण करूया देवाचे नामस्मरण करूया आणि बारीला सुरुवात करूया. देवाची द्वारी उभं क्षण भरी देवाची द्वारी उभं क्षण भरी देवाची द्वारी उभं क्षण भरी श्रेणे मुक्तिचारी साधी श्रेणे मुक्तिचारी साधी देवाची द्वारी उभं देवाची द्वारी उभं देवाची द्वारी उभं लक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझी
तुझिया भजनी रंग भरू दे तुझिया भजनी कृपाशिष दे सहस्त्र करानी उपाशिष दे सहस्रकरानी उपाशिष दे सहस्रकरानी उपाशिष दे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव
घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामे नटला घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामे नटला घनश्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामे नटला वाचे स्मरा ऋषिकेश व माधव गोविंदाला रामकृष्ण हरी जपा दारुण नेईल भावासागर रामकृष्ण हरी जपा रामकृष्ण